आज आहे सेल्फ केअर संडे, तर चला पाहूया आठवड्याभरात आपण काय शिकलो हार्मोनल हेल्थ साठी। सर्वात आधी आपलं जे डेली रुटीन आहे ते जर सुधारलं तर त्यामुळे हार्मोन्स देखील बॅलन्स मध्ये राहतात। ह्यामध्ये सकाळी लवकर उठणे, ताजं अन्न खाणे आणि योगा किंवा प्राणायाम दिवसभरातून किमान 15 मिनिट तरी करणे ह्या गोष्टीचा समावेश होतो। अनियमित पाळी असल्यास दालचिनीचं पाणी पिणे, त्याचबरोबर प्राणायाम करणे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत। तर पाळीच्या काळात जर खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना असतील तर अशा वेळेस आलं आणि सौंफ यांचा ओटीपोटावर शेक घेणे, त्याचबरोबर प्राणायाम ह्यामुळे वेदना कमी होण्यासाठी मदत मिळतात। ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्यासाठी लोध्र आणि अशोक चूर्ण यांचा उपयोग करायला सांगितलं, ज्यामुळे की युटेरस मजबूत होतं, त्याचबरोबर ब्लिडिंग देखील कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत मिळते। थायरॉइडचा त्रास असल्यास कांचनार आणि गुगुळ यासारख्या वनस्पतींचा उपयोग करावा। त्याचबरोबर शांत झोप घेणे आणि मन शांत ठेवणे हे खूप महत्वाचं आहे। अर्ली मेनोपॉजची जी लक्षणे आहेत त्यासाठी शतावरीचं चूर्ण दुधासोबत घेणे, त्याचबरोबर धान्य जल सेवन करणे, तसेच गुलाबाचं जे पाणी आहे त्याचं सेवन करणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। यामुळे शरीर थंड राहण्यासाठी मदत मिळते, त्याचबरोबर हार्मोन्स देखील बॅलन्स मध्ये राहतात। अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत ते छोटे छोटे आहेत पण त्यांचा परिणाम खूप मोठा आहे। अशा प्रकारे फॉलो करा आयुर्वेद आपल्या घरी।